चंद्रपुर में रानभाजी महोत्सव आयोजित किया गया है। आज इस रानभाजी महोत्सव का उद्घाटन पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार के हाथों किया गया। नजर डालते इस खबर पर। चंद्रपुर जिला यह वनों का जिला है, जिसे यहाँ रानभाजी बड़े पैमाने पर मिलती है। काटवल, पातूर, गुड़बेल, पात्रा, चौली, तरोटा, कुड़े के फूल, ऐसे अनेक तरह के सब्जियाँ यहाँ के जंगल में उपलब्ध है, लेकिन इन सब्जियों की जानकारी और गुण लोगों को पता नहीं होता है। इस महोत्सव से इन सब्जियों का महत्व बताकर लोगों को इसकी पहचान करा दी जाती है। अब इन सब्जियों की रोपाई खेत में करने के लिए कृषि विभाग कार्य करेगा। इसके लिए चंद्रपुर में फूड कोर्ट स्थापन करने की घोषणा पालक मंत्री ने की। साधारणतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध रानभाज्याचं महत्व, त्याची पौष्टिक मूल्य, न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि याचा प्रचार व्हावा, शेतकऱ्यांनी पुढे येऊन आता रानभाज्या या व्यावसायिक स्वरूपामध्ये शेतीमध्ये सुद्धा याची लागवड करावी, या दृष्टीने आत्माच्या आमच्या प्रीतीताई हिरुळकर व कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची सुरुवात केली आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून शहरामध्ये असणाऱ्या लोकांना पिझ्झा किंवा अशा तत्सम गोष्टींपेक्षाही आमच्या रानभाजीमध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, आरोग्य सुदृढ ठेवण्याचा एक क्षमता या रानभाजीमध्ये आहे। असं म्हणतात की मेंदूचा मार्ग पोटातून जातो, पोटामध्ये जर आपण उत्तम पद्धतीचं अन्न, तर आपल्या तामसी, राजसी आणि सात्विक या गुणापैकी सात्विकता ही वेगाने आपल्यामध्ये वाढते आणि अतिशय उत्तम अन्नातून उत्तम बुद्धी ही सुद्धा विकसित होत असते। आणि यासाठी रानभाजीमध्ये आपण आता निर्णय केलाय की इथं स्थायी स्वरूपामध्ये आपण फूड कोर्ट करतोय, स्थायी स्वरूपामध्ये कृषी बाजार करतोय। या ठिकाणी 16 एकर जागा आहे। जर कृषी कार्यालय सोडली तर हा पूर्ण संकुल या महाराष्ट्रातला उत्तम संकुल व्हावा। हे एक चालतं बोलतं कृषी मार्गदर्शन केंद्र व्हावं आणि यासाठी या ठिकाणी आपण ट्रेनिंग सेंटर, फूड कोर्ट, गोडाऊन्स, बाजार, कोल्ड स्टोरेज अशा अनंत गोष्टीचा आपण इथं बांधकाम करतो। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।